नमस्कार। विवाह ठरवत असताना पत्रिका मेलन केलं जातं, वर संशोधन केलं जातं, मुलीचं लग्न केव्हा होणार आहे, कसं होणार आहे याची पण विचारणा ज्योतिषाकडे केली जाते। हे सगळं करत असताना काही वेळेला मुलीची पत्रिका एखाद्या जाणत्या ज्योतिषाने जर का बघितली, पत्रिकेच्या अभ्यासकांनी जर का ती व्यवस्थित वाचली, तर काही ज्योतिषी परिपूर्ण ज्यांचा अभ्यास झालेला आहे असे ज्योतिषी विवाह कार्यामध्ये वधू आणि वरांच्या जन्मकुंडल्यांचं घटित मेलन करताना किंवा त्या कुंडल्या जुळवताना वधूच्या कुंडलीचा विशेष अभ्यास करतात आणि त्याच्यामध्ये जर का पती वियोग किंवा वैधव्य दर्शक जर का काही कुयोग असतील तर त्याच्याकरता कुंभ विवाह करा म्हणून सांगितलं जातो। हा कुंभ विवाह म्हणजे काय आहे याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुंभ विवाह म्हणजे केलं तरी काय जातं आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो किंवा का कुंभ विवाह करावा याच्याविषयी मार्गदर्शन करण्याचा या व्हिडिओच्या द्वारे मी प्रयत्न करतोय। तर असं आहे की एखाद्या मुलीची पत्रिका एखाद्या ज्योतिषाने बघितली आणि जर का त्यांनी सांगितलं की हिच्या पत्रिकेमध्ये वैधव्य दर्शक योग आहे, वैधव्य सूचित योग आहे, पती वियोगाचा योग आहे किंवा लग्न झाल्यानंतर हिच्या पतीला काही आजारपण येऊ शकतं, पत्नीपासून वियोग होऊ शकतो, अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांनी त्या पत्रिकेवरनं सांगितल्यानंतर साहजिकच मुलीच्या आई आणि वडिलांना चिंता उत्पन्न होते की आपल्या मुलीचं काय व्हायचं पुढे। मग अशा वेळेला ज्योतिषशास्त्रांनी तर आपल्याला सांगितलं, पण असे जर का आपल्या मुलीच्या कुंडलीमध्ये काही कुयोग असतील तर त्याचा परिहार करणारा काही शास्त्रसंमत उपाय आपल्याकडे काही सांगितलेला आहे का, आपल्या परंपरेने, आपल्या शास्त्राने किंवा आपल्या ऋषीमुनींनी काही सांगितलेलं आहे का, तर याचं उत्तर आहे असं आहे। आणि तो शास्त्रसंमत उपाय म्हणजे दुसरा तिसरा कुठलाही नसून कुंभ विवाह आपल्या मुलीचा संपन्न करावा। या कुंभ विवाहाच्या मुळे या मुलीच्या पत्रिकेमध्ये जर का वैधव्य सूचित जर का काही योग असतील किंवा मी म्हटलं तसं की पतीला आजारपण येणं, पतीचा वियोग होणं, त्यानंतर सांसारिक सुख नसणं, असे जर का काही कुयोग या पत्रिकेमध्ये मुलीच्या असतील तर त्याचा परिहार या कुंभविवाहाने होत असतो। म्हणून कुंभविवाह ज्योतिषशास्त्राने सुचवल्यानंतर किंवा एखाद्या ज्योतिषी पत्रिका बघणाऱ्या माणसांनी सुचवल्यानंतर आपण तो जरूर करून घ्यावा आणि तो लग्नाच्या पूर्वीच करून घ्यावा। खरं तर असं आहे की आपल्या मुलीच्या पत्रिकेमध्ये कुयोग असतानाच हा विधी केला पाहिजे असं पण नाहीये, कारण कुंभविवाहाचं फलही चांगलं आहे। म्हणून सर्वच मुलींचा जर का कुंभविवाह आपली श्रद्धा असेल आणि इच्छा असेल तर आपण करून घेतला तर चांगलं राहील। आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना गुड आणि बेटर, तसं एका मुलीचा कुंभविवाह विवाहाच्या आधी जर का आपण करून घेतला तर तो बेटर राहील, चांगला राहील, असंही काही जणांचं मत आहे। मग कुयोग जर का असेल तर विवाहाच्या पूर्वी कन्येचा कुंभविवाह करावा असं शास्त्राने सांगितलंय। या कुंभविवाह म्हणजे काय, तर या कुंभविवाहामध्ये कुंभावरती स्थापन केलेल्या विष्णूशी त्याची पूजा करून तिचा प्रथम विवाह संपन्न होतो आणि त्याच्यानंतर नियोजित मानव वराशी तिचा विवाह होऊन जातो। त्यामुळे या विवाहामुळे कुंभविवाहामुळे कन्येला पुनर्विवाहाचा दोष राहत नाही, कारण शास्त्र असं सांगतं की स्वर्णांबू पिप्पलानांच प्रतिमा विष्णू रूपिणी, स्वर्णांबू पिप्पलानांच प्रतिमा विष्णू रूपिणी तया सह विवाहेच पुनर्भूत्वन्न जायते। अर्थातच या श्लोकाचा अर्थ असा होतो की सुवर्णाशी, त्यानंतर जलाशी म्हणजे पाण्याशी, त्यानंतर पिंपळाशी किंवा विष्णू प्रतिमा यांच्याशी जर का कन्येचा विवाह
विवाहाच्या आधी झाला तर त्याचा पुनर्विवाहाचा दोष राहत नाही. त्यानंतर विवाह मानुष विवाह हा पुनर्विवाह ठरतच नाही. इतकी शुद्धी या सगळ्या गोष्टींना, म्हणजे बघा सुवर्ण आहे म्हणून या कुंभविवाहामध्ये सोन्याची विष्णू प्रतिमा करायला सांगितलेली आहे. जो कुंभ ठेवायचा, ज्या कुंभाशी मुलीचा विवाह लावायचा त्या कुंभामध्ये पिंपळाचा ढाळा घालायला सांगितलेला आहे. आणि कुंभ पण आहे आणि त्या कुंभामध्ये पाणी पण आहे. या सगळ्या गोष्टींचा समन्वय या कुंभविवाहामध्ये केलेला आहे. म्हणून तो विवाह जर का आपण विवाहाच्या आधी केला तर त्याला पुनर्विवाहाचा दोष राहत नाही. केवळ कुंभविवाह करून असे योग टळतात का, असे पण लोक विचार करणारे आहेत. त्याच्यावर विचार करण्यासारखा असा आहे की शास्त्रोक्त एखादा विधी केला, शास्त्रोक्त एखादं कर्म जर का केलं तर ते कर्म चांगल्या मनाने केलं, चांगल्या ठिकाणी केलं, चांगल्या मुहूर्तावरती जर का केलं तर त्याचं आपल्याला चांगलंच फल मिळणार. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण फक्त चांगलं कर्म करावं, त्या भगवंताला अर्पण करावं, त्या भगवंताकडनं आपल्याला चांगल्या कामाचं चांगलंच फल मिळणार. कुठल्याही गोष्टीवरती आपली दृढ श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे. एखाद्या वैद्यांकडनं जेव्हा आपण औषध घेतो, गोळ्या घेतो, आयुर्वेदिक काही चूर्ण घेतो, काही औषधं पिण्याकरता आपण घेतो, त्यावेळेला मनामध्ये कुठेतरी त्या वैद्यावरती, कुठेतरी त्या औषधांवरती आपली श्रद्धा असते आणि ती श्रद्धाच खरं म्हणजे आपली व्याधी दूर करत असते. त्या श्रद्धेचंच आपल्याला फल मिळत असतं, आपले रोग दूर होतात. मग जशी आपण एखाद्या वैद्यावर जर का श्रद्धा नसेल आणि आपण त्याच्याकडनं कितीही महागाची आणि कितीही भारी औषधं घेतली तरी ती आपल्याला लागू पडत नाही. पण एखाद्या वैद्यावरती, एखाद्या औषधांवरती जर का आपली श्रद्धा असेल तर त्याने अगदी किरकोळ सामान्य, म्हणजे आमचे जुने लोक म्हणायचे की एखाद्या औषधावर, वैद्यावरती जर का श्रद्धा असेल, भावना असेल तर एखाद्या वैद्याने चिमटीभर माती जरी एखाद्या रोग्याला दिली तरी ती माती ही अमृतासारखी उपयोगी पडते असं म्हणतात. म्हणून या कोणत्याही विधींवरती आपली दृढ श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे. म्हणून गीतेमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे, श्रद्धा विरहित यज्ञम तामसम परिचक्षते. जर का आम्ही श्रद्धा विरहित एखादं कर्मकांड केलं, एखादा प्रयोग केला तर तो तामस होऊन जाईल असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून कोणत्याही प्रयोगावरती, कोणत्याही कर्मकांडावरती आपली दृढ श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे आणि आपली श्रद्धाच आपल्याला चांगलं फळ देते. त्यामुळे आपल्या मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष असो अथवा नसो, तिचं पुढचं वैवाहिक जीवन चांगलं जावं याकरता हा कुंभविवाह नक्कीच उपयोगी पडतो, यात शंकाच नाहीये. कारण काही ना काहीतरी दोष हे आपण म्हणतो ना की वधू आणि वर विवाह ही एक मोठी ऍडजस्टमेंट आहे जीवनामध्ये आणि दोघांनी ऍडजस्ट करून संसार हा करावाच लागतो. पण हा संसार करत असताना याच्यामध्ये कमी जास्ती होऊन ते ऍडजस्ट झालं पाहिजे, एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे आणि वैवाहिक जीवन त्यांचं उत्तम झालं पाहिजे. याकरता जर का वधूच्या पत्रिकेमध्ये जर का काही दोष असतील, वराच्या पत्रिकेमध्ये काही जर का दोष असतील तर त्याचा विचार विवाहाच्या पूर्वी चांगल्या उत्तम ज्योतिषाला पत्रिका दाखवून आपण केला पाहिजे. आणि जर का काही एखादा उपाय असेल तर तो श्रद्धेने आपण विवाहाच्या पूर्वीच करून घेतला पाहिजे. म्हणजे त्याचा परिणाम पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनावरती चांगलाच झाल्याशिवाय राहणार नाही. त्यापैकी हा कुंभविवाह हा विधी आहे. खरं तर लोक म्हणतात की जे काही विधी लिखित आहे ते विधी लिखित किंवा जे माझ्या प्रारब्धामध्ये आहे, जे माझ्या नशिबामध्ये आहे, ब्रह्मदेव जरी जमिनीवर उतरला तरी त्याचं ते टाळू शकणार नाहीये, विधी लिखित कोणी पुसू शकणार नाहीये, किंवा माझ्या प्रारब्धामध्ये जे काही आहे ते मला भोगावंच लागेल असं जर का शास्त्र असेल तर मग कुंभविवाह किंवा शांती करून त्याचा उपयोग काय आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की विधी लिखित जरी टाळता येत नसलं तरी त्याची या विधी केल्याने, प्रयोग केल्याने, शांती केल्याने त्याची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो. आपल्याला बाहेर पडताना जर का पाऊस पडत असेल किंवा आपल्याला रस्त्यावरनं जायचं असेल आणि पाऊस खूप पडतोय तर पाऊस पडणं याला आपण जर का प्रारब्ध म्हटलं तर पाऊस थांबवणं आपल्या हातामध्ये नाहीये. पण बाहेर पडताना रेनकोट घालून जाणं,
पावसाची टोपी घालून जाणं हे आपल्या हातात आहे. जर का आपण रेनकोट घालून गेलो, पावसाची टोपी घालून गेलो तर पडणारा पाऊस पडत राहील, आपण त्याच्यामध्ये भिजणार नाही. ही गोष्ट जितकी महत्वाची आहे तशीच गोष्ट ही आहे की एखादा विधी केल्याने, एखादी शांत केल्याने प्रारब्ध टळणार नाही, विधिलिखित टळणार नाही, मात्र त्याची तीव्रताही कमी होऊ शकते. हा त्यातला महत्वाचा विधी आहे. म्हणून आपल्याला वाटणारी धास्ती, आपल्याला वाटणारी चिंता, आपल्याला वाटणारी काळजी याच्यामध्ये मानसिक समाधान आणि मानसिक उभारी, मानसिक एक भीती टळल्याचा आपल्याला नक्कीच अनुभव येतो किंवा आपल्याला मानसिक उभारी मिळून जाते. या धास्तीमुळे बरेच वेळेला आपली बेचैनी वाढत असते. भीतीमुळे आपल्याला अस्थिर आपलं मन होऊन गेलेलं असतं आणि आपलं मनोधैर्य हे खचून गेलेलं असतं. अशा वेळेला जर का असा आपण काही विधी जर का केला तर आपलं मनोधैर्य हे नक्कीच वाढेल यात शंका नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी वैधव्य दोष परिहार करणारा हा कुंभविवाह विधी सांगितला. पूर्वीच्या काळी अनेक लोकांच्याकडे द्रष्टेपणाची जोड असल्यामुळे अधिकारी व्यक्ती वैधव्य दोषाची शक्यता पूर्वीच्या काळी लोक ठामपणे सांगायची. परंतु आताच्या काळामध्ये असा दोष विशेष सूचित करून ठामपणे न सांगता वेगळ्या भाषेमध्ये का विना सांगितला जातो. विशेषतः आपल्या कुंडलीमध्ये मुलीच्या मंगळ, त्यानंतर राहू आणि केतू असे जे काही पापग्रह आहेत, या पापग्रहांचा जर का कुयोग असेल तर हा विधी सांगितला जातो. काही लोक त्याचं मतही खोडणारी आहेत, परंतु सगळ्या मतमतांतरामध्ये सगळ्याच शास्त्र गोष्टींमध्ये मतमतांतर ही आहेतच. परंतु जे काही चांगलं आहे त्याचा आपण जरूर विचार करावा. कोणीही जरी ठामपणे निष्कर्ष जरी देऊ शकत नसेल तरी सुद्धा काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. आणि शास्त्रांनी जर का आपल्याला काही सांगूनच ठेवलं नसतं तर आपण काय केलं असतं. कधी कधी असं वाटतं की आपल्याला जर का शास्त्राने काही उपाय सांगून ठेवले नसते तर आपण आज काय केलं असतं. कोणताच जर का आपल्याकडे उपाय नसता तर आपण काय केलं असतं, असा कधी कधी प्रश्न पडतो. पण ऋषीमुनींनी, शास्त्रांनी, शास्त्रज्ञांनी जे काही उपाय आपल्याकरता सांगून ठेवलेले आहेत ते निश्चितपणे आपल्या कल्याणाचेच आहेत, कल्याणाकरताच सांगितलेले आहेत. अशी दृढ श्रद्धा याच्यावरती ठेवावी. कुंभविवाहामध्ये प्रत्यक्ष जगतपती विष्णूचं आपण पूजन करतो. विष्णू कोण आहेत आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवापासून या सगळ्या विश्वाची निर्मिती झाली. विष्णू या सगळ्या विश्वाचं पालन पोषण करतात. म्हणजे एका अर्थाने विष्णू आपले पालकच आहेत. विष्णू हे विश्वस्वरूप आहेत. म्हणून बघा विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंचं पहिलं नाव विश्वस्मयी नमः म्हणून येतं. आता विश्व म्हणजे काय, ज्या विश्वामध्ये, ज्या पृथ्वीवरती आपण राहतो त्या पृथ्वीचं स्वरूप म्हणून तो कुंभ आहे मातीचा. कारण पृथ्वी ही सगळी माती दगडाची आहे आणि त्यामुळे त्याचंच प्रतीक म्हणून तो कुंभ. त्याच्यावरती अनंत सागर आहेत, अनंत नद्या आहेत. या सगळ्यांचं प्रतीक म्हणून त्याच्यामध्ये आपण पाणी घालतो. आपल्या त्या पाण्याचा आणि पृथ्वीचा संयोग होऊन अनंत प्रकारचे वृक्ष निर्माण झालेले आहेत. परंतु इथे पिंपळाचाच ढाळा का घालायला सांगितला, कारण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे वृक्षाणाम अश्वत्थोस्मी. म्हणजे सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ ही माझी विभूती आहे. म्हणजे मी कशामध्ये, कुठल्या वृक्षामध्ये आहे तर अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षामध्ये मी आहे. म्हणून पिंपळाचं झाड हे साक्षात विष्णू स्वरूप आहे. त्यातलं जल आणि त्यातलं, कारण विष्णू हे क्षीरसागरामध्ये सागराच्या अगदी तळाशी राहणारे आहेत, त्यामुळे ते पाणी पण विष्णूंशी संबंधित आहे. आणि जो कुंभ आहे तो विश्वाशी संबंधित आहे. म्हणून संपूर्ण विश्वस्वरूप अशा विष्णूंचं पूजन या कुंभविवाहामध्ये केलं जातं. या कुंभविवाहामध्ये विष्णूंचं पूजन करून त्या विष्णूंशी तिचा विवाह केला जातो. साक्षात तिचे पती त्यावेळेला विष्णू असतात आणि खऱ्या अर्थाने लौकिक स्तरावरती याचा विचार करण्यापेक्षा अलौकिक स्तरावर जर का आपण त्याचा विचार केला तर त्या मुलीचं पतित्व, त्या मुलीचे पती आता विष्णू झालेले आहेत. आणि
साध्या आपल्या मानुष्य विवाहामध्ये माणसांच्या विवाहामध्ये शरीराचा संबंध असतो, परंतु या कुंभ विवाहामध्ये शरीराच्या पलीकडे असलेल्या जीवात्मा आणि परमात्म्याचा संबंध या कुंभ विवाहामध्ये आहे. आणि त्यामुळे तो शरीरातीत शरीराच्या पलीकडचा तो विवाह आहे. सूक्ष्म स्तरावरती असणारा हा विवाह आहे आणि त्यामुळे तो सूक्ष्म स्तरावरतीच प्रस्थापित होत असतो. आणि त्यामुळे त्या मुलीलाही कळून चुकतं की इथून पुढे या जन्मापुरतं जरी आपल्या पतीशी आपलं नातं असलं तरी जन्मोजन्मीचं नातं जे आहे आपलं ते त्या जगतपतीशी, त्या विश्वस्वरूप असलेल्या विष्णूशीच आपलं नातं आहे. याचे संस्कारही त्या मुलीवरती होऊन जातात. त्यामुळे आपल्या मुलीच्या कुंडलीत वैधव्यकारक दोष आहे याचा काही शहानिशा करून घेऊन योग्य वेळेला हा कुंभ विवाह करून घेतला पाहिजे. आणि त्याच जगतपतीचं दृश्य स्वरूप, तोच जगतपती आपल्या पतीच्या रूपाने साकारलेला आहे आणि त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे आपला मानुष लौकिक पती आहे, अशी भावना त्या मुलीच्या मनामध्ये आपोआप दृढ होऊन जाते आणि ती ठसून जाते. आणि मुलगी आपल्या विवाहानंतर पती हाच परमेश्वर मानते आणि त्याच्याशी एकरूप आणि एकनिष्ठ होऊन राहते. हाही या विवाहाचा फायदा आहे. अशा वेळी तिचा पती त्याला प्राप्त झालेल्या गौरवास खरोखर पात्र नसला तरी सुद्धा पात्रता येण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न त्याच्या जीवनामध्ये करेल, यामध्ये शंका नाही. अशा प्रकारे ऐहिक आणि आध्यात्मिक स्तरावरती या कुंभ विवाह विधी सर्व अर्थाने आपल्याला लाभदायक आहे. मग हा कुंभविवाह जो केला जातो तो कुंभविवाह करत असताना जिचा विवाह ठरलेला आहे तिच्या पालकाने त्या पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली चंद्रबल त्या मुलीला आहे का, ताराबल आहे का याचा विचार करावा. एक चांगला मुहूर्त काढावा आणि तो मुहूर्त काढून मुहूर्तावरच कुंभविवाह संपन्न करावा. जसा लग्नाला मुहूर्त असतो तसा कुंभविवाहालाही मुहूर्त आवश्यक आहे. लग्नाच्या मुहूर्तावरच कुंभविवाह करावा. जे कोणी कुंभविवाह करणारे पालक आहेत, मुलीचे आई आणि वडील आणि मुलगी यांनी अभ्यंग स्नान, तेल लावून उटणं लावून गरम पाण्याने मंगल स्नान करावं. वधूने आपल्या शरीराला शास्त्रापुरती हळद लावून घ्यावी, त्याच्यानंतर अभ्यंग करावा म्हणजे गरम पाण्याने स्नान करावं. त्यानंतर हे कार्यारंभ करावा. आचमन, प्राणायाम, देवता वंदन हे सगळं करावं आणि त्याप्रमाणे हे सगळं झाल्यानंतर या कुंभविवाहाचा संकल्प करावा. या कुंभविवाहाचा संकल्पच असा आहे, मी संस्कृतमध्ये तो आपल्याला सांगतो की मम अमुक नामन्याः कन्यकायाः नक्षत्रादि योगेन ग्रह योगेन च विवाहाख्य योग जनन सूचित वैधव्यारिष्ट परिहारार्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कुंभ विवाहाख्यम कर्म करिष्ये असा म्हणून संकल्प केला जातो. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम, स्वस्ति पुण्याह वाचनम, मातृका पूजनम, नांदी श्राद्धम, आचार्य वर्णंच करिष्ये असा संकल्प केला जातो. या संकल्पाचा अर्थ एवढाच आहे की माझ्या अमुक नावाच्या माझ्या मुलीच्या जन्म लग्न पत्रिकेमध्ये नक्षत्रामुळे, वारामुळे, त्यानंतर ग्रहांच्या योगामुळे जर का काही दोष निर्माण झालेले असतील तर त्या दोषांचं पूर्णपणे निराकरण होऊन अरिष्ट निघून जाऊन विषाख्य जर का काही योग निर्माण झालेले असतील, विषयुक्त काही योगावरती त्या मुलीचा जन्म झालेला असेल तर, आणि वैधव्यादी अरिष्ट सगळे निघून जाऊ देत म्हणून मी कुंभविवाह करतो असा संकल्प करून या कुंभविवाहाच्या अंगभूत मी प्रथम गणपती पूजन करतो, त्यानंतर पुण्याह वाचन करतो, त्यानंतर मातृका पूजन करतो आणि नांदी श्राद्ध करतो आणि आचार्य वरण करतो. एवढ्या सगळ्या गोष्टी या कुंभविवाहामध्ये कराव्या लागतात. म्हणजे गणपती पूजन करावं लागतं, पुण्याह वाचन करावं लागतं, मातृका पूजन करावं लागतं, नांदी श्राद्ध करावं लागतं आणि हे सगळं कर्म करण्याकरता आचार्यांची नेमणूक करावी लागते. म्हणजे गुरुजींना व्यवस्थितपणे सुपारी द्यावी लागते. हे सगळं कर्म करण्याकरता त्यालाच आचार्य वरण असं म्हटलेलं आहे.
असा संकल्प केल्यानंतर आचार्य वर्ण झाल्यानंतर गणपती पूजन पुण्यावाचन हे सगळं झाल्यानंतर अश्वत्थयुक्त विष्णूच्या सुवर्ण प्रतिमेची गुरुजींनी काय करायचंय, पुरोहितांनी काय करायचंय, तर त्या नवीन आणलेल्या सोन्याच्या प्रतिमेचं पहिल्यांदा अग्निउत्तारण संस्कार करायचा आहे, त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे, जिथे तो कुंभविवाह करायचा आहे त्या मंडपाची शुद्धी करायची आहे, सगळीकडे पंचगव्य शिंपडायचं आहे, मोहरी टाकायची आहे, त्यानंतर चांगलं शुद्धोदक शिंपडायचं आहे आणि या प्रतिमेचं अग्निउत्तारण विधी आणि प्राणप्रतिष्ठा हे 2 संस्कार त्या मूर्तीचे करायचे आहेत. आणि मग एका चौरंगावरती वस्त्र घालून त्याच्यावर तांदूळ घालायचे, त्याच्यावरती कुंभाची स्थापना करायची. त्या कुंभामध्ये आंब्याचा डाळा, पिंपळाचा टहळा घालावा, त्याच्यावरती तांदूळाने भरून ताम्हण ठेवावं, पूर्ण पात्र ठेवावं आणि त्या पूर्ण पात्रामध्ये मध्यभागी ही विष्णूची प्रतिमा स्थापन करावी. अशी स्थापना झाल्यानंतर या कुंभाला सुद्धा हळद लावायला सांगितली आणि मुलीला सुद्धा हळद लावायला सांगितलेली आहे. मुलींनी अलंकार घालावे, विवाह करता साडी नेसावी, अनेक प्रकारचे अलंकार धारण करावे, मुंडाळ बांधावी, हे सगळं करून अक्षरशः वधू सारखं तिने नटावं आणि या कुंभासमोर यावं. आणि या कुंभांचं पूजन झाल्यानंतर तिथे एक प्रार्थना करायला सांगितलेली आहे. वरुणांग स्वरूपाय जीवनानाम समाश्रय पतीं जीवय कन्याया चिरम पुत्र सुखं कुरु, अशी प्रार्थना आहे. देहि विष्णो वरं देव कन्याम पालय दुःखतः, अशी प्रार्थना करायची. म्हणजे वरुणांग स्वरूप विष्णू जो आहे तो सर्व जीवांना आश्रय देणार आहे. हिच्या पतीला सुद्धा तू आश्रय दे आणि त्याला चिर आयुष्य दे आणि तिला पुत्र सुख म्हणजे संतती सुखही तिला चांगलं लाभू देत. आणि देहि विष्णू वरं देव कन्याम पालय दुःखतः, या मुलीच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या दुःखांचं हे भगवान विष्णू आपण हरण करा आणि हिला चांगला आशीर्वाद द्या, चांगला वर द्या आणि हिचं तुम्ही यथास्थित आयुष्यभर पालन पोषण करा, अशी प्रार्थना त्या विष्णू स्वरूप कुंभ स्वरूप विष्णूची केली जाते. अशी प्रार्थना झाल्यानंतर त्या विष्णूची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर त्या मुलीला पश्चिमेकडे तोंड करून बसवलं जातं आणि त्यानंतर त्या कुंभस्वरूपी विष्णूला मधुपर्क दिला जातो, वस्त्र अलंकार अर्पण केले जातात आणि त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये मुलगी आणि कुंभ या दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो आणि अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हटली जातात, लग्न लावलं जातं, शुभमंगल सावधान म्हटलं जातं आणि ही सगळी 4-5 मंगलाष्टक झाल्यानंतर अंतरपाठ दूर केला जातो आणि ओम प्रतिष्ठा असं म्हणून आशीर्वाद दिला जातो. आणि मग कन्येला वस्त्र वगैरे दिलं जातं, गळ्यामध्ये तिच्या सूत्र बांधलं जातं, मुहूर्तमणी बांधला जातो आणि मग कुंभ आणि ती मुलगी हे दोघं समोरासमोर बसलेले आहेत. कुंभ आणि मुलगी समोरासमोर बसलेले असतानाच त्या कुंभाच्या कंठापाशी आणि मुलीच्या कंठापाशी 4 वेळेला सूत्रवेष्टन केलं जातं. तसंच कुंभाच्या तळाशी आणि मुलीच्या कमरेपाशी 4 वेळेला सूत्रवेष्टन केलं जातं. परित्वा गिरवणो आदी मंत्र त्यावेळेस म्हणायला सांगितलेले आहेत आणि हळदीमध्ये रंगवलेल्या सूत्रांनी आणि भिजवलेल्या ओल्या सूत्रांनी त्यांना सूत्रवेष्टन करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर कन्येच्या उजव्या हातावर पित्याने पाणी घालत घालत त्या मुलीच्या हातावर पाणी घालत घालत अद्य शुभोतिथौ अस्याः कन्यकायाः विशाख्य योग जनन वैधव्य दोष अनुपत्तये श्री विष्णु स्वरूपिणे अश्वत्थ कुंभाय श्री रूपिणी इमाम कन्याम तुभ्यमहम संप्रददे, असं म्हणून त्या कन्येचं त्या कुंभस्वरूप विष्णूला दान केलं जातं, कन्यादान केलं जातं. कन्या त्या विष्णूला अर्पण केली जाते आणि नंतर ते बांधलेलं सूत्र जे काही आहे ते बाहेर काढलं जातं, ते जलात सोडलं जातं. त्यानंतर कुंभ सुद्धा जलात सोडला जातो. या कुंभविवाहाच्या वेळेला मुलींनी धारण केलेली सगळी वस्त्र, सगळे अलंकार हे दान करावे असं सांगितलेलं आहे. विष्णू प्रतिमेचं दान करावं हेही सांगितलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर कन्यादान झाल्यानंतर इंद्राचे काही मंत्र, वरुणाचे काही मंत्र, पाण्याची स्तुती करणारे काही मंत्र म्हणून त्या मुलीच्या शुद्धी करता पिंपळाच्या ढाळ्यांनी
त्या मुलीवरती अभिषेक केला जातो आणि त्यानंतर प्रतिमादान वगैरेचे सगळे संकल्प होतात आणि मग सरते शेवटी कुंभविवाहाच्या शेवटी ती मुलगी आणि तिचे वडील प्रार्थना करतात, भो ब्राह्मणाः अहम अनेन कुंभविवाह कर्मणा अनघास्मी. म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे. अघ म्हणजे पाप, अनघास्मी म्हणजे मी आता पापरहित झाले का? तर त्याच्यावरती ब्राह्मण प्रतिवचन देत असतात, त्वम अनघासी एवमस्तु, त्वम अनघासी एवमस्तु, त्वम अनघासी एवमस्तु असं उत्तर तिला ब्राह्मणांकडनं प्राप्त होतं. आणि मग अनेन कुंभविवाहाख्येन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियता म्हणून तो कुंभविवाहाची सांगता होत असते. आपल्या शास्त्रांनी सांगितलेला हा कुंभविवाह हा विधी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो योग्य वेळेला योग्य शास्त्रीय पद्धतीने होणं तितकंच आवश्यक आहे. म्हणजे त्याचा परिणाम आपल्या मुलीला पुढच्या वैवाहिक सुखाविषयी अत्यंत उपयुक्त राहील यात शंका नाही. कारण साक्षात भगवान परमात्मा नारायण विष्णू त्या मुलीचं पाणिग्रहण या विवाहामध्ये करत असतात. त्यामुळे अत्यंत शास्त्रसंमत योग्य पद्धतीने ज्याची बांधणी केलेली आहे असाच हा प्रयोग कुंभविवाह नावाचा आहे. याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे किंवा पाहतो आहोत आपण ही माहिती. कुंभविवाह करत असताना ज्योतिषशास्त्रामध्ये जो विचार सांगितलेला आहे तो असा आहे की विशाख्य कन्या म्हणजे काय? विषयोगावरती कन्येचा जन्म झाला, मग विशाख्य योग कसा तयार होतो? तर त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे ज्योतिषशास्त्राने की शनिवार रविवार मंगळवार, शनिवार रविवार मंगळवार यापैकी कोणत्याही वारी जर का मुलीचा जन्म झाला आणि त्या दिवशी जर का कृत्तिका, आश्लेषा, शततारका यापैकी कोणतं जर का नक्षत्र असेल आणि द्वितीया, सप्तमी, द्वादशी यापैकी कोणती जर का तिथी असेल तर अशा वार, नक्षत्र आणि तिथी या योगावर जन्मलेली जी काही कन्या आहे तिला विशाख्य योग जनन असं म्हटलेलं आहे, विशाख्य कन्या म्हटलेलं आहे. तर असा योग जर का असेल तर विषकन्या योग संभवतो. त्यानंतर कुंडलीतल्या लग्न कुंडलीमध्ये लग्नी 2 शुभ ग्रह, शत्रुक्षेत्री पण 1 पापग्रह दशमात, 1 पापग्रह सप्तमात आणि 2 पापग्रह षष्ठ स्थानी याप्रमाणे असतील तरी सुद्धा विशाख्य योग होतो. आश्लेषा नक्षत्र शनिवार द्वितीया आणि या योगावरती जन्मलेली कन्या जर का असेल तर विशाख्य योग संभवतो. विशाखा नक्षत्र आणि मंगळवार सप्तमी योगावरती जन्मलेली कन्या असेल तर विषय कन्या योग संभवतो. विशाखा नक्षत्र रविवारी द्वादशी या योगावर जन्मलेली कन्या जर का असेल तर विषकन्या योग संभवतो. लग्नी जर का शनी असेल, पंचम स्थानी जर का रवी आणि नवम स्थानी जर का मंगळ असेल तरी सुद्धा विशाख्य योग संभवतो. आणि असे जर का योग असतील अशा योगांवरती जर का जन्म मुलीचा झालेला असेल तर आपल्याला कुंभविवाह करावा लागतो. लग्नेच सप्तमे पापे सप्तमे वत्सरे पतिही म्रियते चाष्टमे वर्षे चंद्रे षष्ठेष्टमे यव. कुंडलीमध्ये लग्न किंवा सप्तम स्थानी पापग्रह असला तर आपल्याला विशाख्य योग होतो. तर त्याच्याकरता हा कुंभविवाह करायला सांगितलेला आहे. यापेक्षा अधिक माहिती आपल्याला ज्यांचा ज्योतिषाचा अभ्यास झालेला आहे असे पत्रिका बघणारे ज्ञानी ज्योतिषी आपल्याला याविषयी जास्ती चांगलं मार्गदर्शन करू शकतात. मी आपल्याला काही बघता यावं म्हणून मी आपल्याला थोडीशी माहिती म्हणून त्याच्यातली थोडीशी आपल्याला देऊन ठेवली. असा हा कुंभविवाह, या कुंभविवाहाविषयी आपण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मनापासून प्रयत्न केलेला आहे. जरूर याचा अभ्यास करावा, विचार करावा, चिंतन करावं. माझ्या चॅनलला सतत आपण जोडलेले राहा ही विनंती. आपण चांगली माहिती सतत घेत राहू अशी भगवंताकडे प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया.